नमस्कार मित्रांनो, पुरोगामी महाराष्ट्राच्या मंचावरून मी डॉक्टर सतीश साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो. गेली 4-5 दिवस आपण बघत आहोत महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान आहे. सर्वत्र चिखल आहे आणि चिखलात फसलेली ही माणसं आहेत, संसार आहेत. कित्येकांना जीव गमवावा लागला. मुक्या जवानांना तर पूर्ण सडून जावं लागलं. अशी ही विज्ञान काळात ही परिस्थिती 21व्या शतकात ही भयानक आहे आणि हे मला वाटतं आपल्या प्रशासन व्यवस्थेचं अपयश आहे. म्हणजे 72 तासापर्यंत जर प्रशासकीय यंत्रणा तिथं पोहोचत नाही तर हे किती दुर्दैव आणि दुःख आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यानंतरही तिथं गेल्यानंतर त्याच्यावर राजकारण होतं किंवा राजकीय व्यवस्थेतील माणसं, सत्ताधारी माणसं राजकारण करू नका म्हणतात. एखाद्या लहान लेकरानं प्रश्न विचारला की माझं दप्तर गेलंय, तुला काय पाहिजे बाळा? काही नाही, मला फक्त माझा जीव पाहिजे. म्हणजे किती भीती बसली आहे. या सर्व गोष्टी दिसत असतानाही मात्र राजकारणी लोक म्हणतात की राजकारण करू नका. आणि मग विशेष करून तर मला या सर्व सत्ताधारी लोकांचं नवलच वाटतं की नेहमी विचारमंचावर बोलत असताना, भाषणं करत असताना म्हणतात की हा पुरोगामी महाराष्ट्र, छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि वारसा घेऊन चालणारा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन चालणारा महाराष्ट्र. आणि आज मात्र शेतकऱ्यांना मदत करायची म्हणलं की म्हणतात पैशाचं सोंग आणता येत नाही. कर्जमाफी करायचं म्हणलं की योग्य वेळ येऊ द्या. अजून कसली योग्य वेळ यायच्या, याच्यापेक्षा कसली योग्य वेळ? सर्व शेतकरी पाण्यात बुडाल्यानंतर मग कुणासाठी कर्जमाफी आणणार आहात तुम्ही? ती लेकरं, ती भीती, ती परिस्थिती हे सर्व मीडियाने आपल्यासमोर आणल्यानंतरही राजकारण करू नका, पैशाचं सोंग आणता येत नाही, या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर मात्र वाटतं खरंच हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे का? हा छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? ज्या घटनेनं इथल्या लोकांना समानता दिली त्या सर्व गरीब रयतेचा देश आहे का? कारण आम्ही बघतो की विमान अपघातामध्ये मरणाऱ्यांना 1 कोटी रुपये आणि चिखलात सोडून मरणाऱ्यांना, देशाची आणि रयतेची सेवा करणाऱ्यांना 4 लाख रुपये. हा कुठला न्याय? ही कुठली व्यवस्था आहे? म्हणजे एक तर निसर्ग कोपतो आणि त्यानंतर सरकार हे कोपतं. आणि हे सर्व आवडानिवड कशासाठी? कारण शेतकरी जगला तर आम्ही जगणार आहोत हे लक्षात ठेवा. कारण या व्यवस्थेमध्ये देशाच्या मूळ आधार जर कोण असतील तर शेतकरी आणि जवान आहेत, सैनिक आहेत. आणि या दोघांवरच या देशाचा डोलारा तोलला गेलेला आहे. आणि म्हणून या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून मला सांगावंसं वाटतं की यावर राजकारणी लोकांनी चिंतन करायला हवं. जर खरंच तुम्ही छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन चालत असताल, विशेष करून अजित पवार तर नेहमी म्हणतात की मी यशवंतराव चव्हाणांचा वारसा घेऊन चालतो. आणि मग ही आवडानिवड नसलीच पाहिजे. तुम्ही 0 मिनिटात म्हटलं पाहिजे की नाही चला सर्वांसाठी समान न्याय. विमान अपघातात मरत असतील तर त्यांना 1 कोटी रुपये, शेतकरी आसमानी संकटाने मरत असेल तरी त्यांना 1 कोटी रुपये. आणि म्हणून हे सर्व आनंदाने मागत नाहीत तर आसमानी संकट आले आणि त्याच्यामध्ये घर उघडं पडलंय, दार मोडलंय, छप्पर उडून गेलंय आणि ती एकटी माता त्या लहान लेकराकडे बघून काय करेल? आणि म्हणून या सर्व विषयावर भाष्य करणारी चिखलातील संसाराला ही कविता मी आपल्यासमोर ठेवत आहे. आसमानी संकटाने चिंता करू नये माणसाची, आसमानी संकटाने चिंता करू नये माणसाची, तुंबलेल्या पुरामध्ये भीती कुणाला मरणाची, तुंबलेल्या पुरामध्ये भीती कुणाला मरणाची. कशी झाली ताटातूट, कशी झाली ताटातूट, कुठे शोधावी नाती, कशी झाली ताटातूट, कुठे शोधावी नाती. रंग भरल्या जीवनात कुणी कालवली माती, रंग भरल्या जीवनात कुणी कालवली माती. हा खेळ असमानी कोण देईल आधार, हा खेळ असमानी कोण देईल आधार. मोडलेल्या वाशाला कोण म्हणील घर, मोडलेल्या वाशाला कोण म्हणील घर. मोडलेल्या घरांना भीती कुठल्या चोरांची, मोडलेल्या घरांना भीती कुठल्या चोरांची. आठवणीतल्या ओंजळीत दुःख भरली पोरांची, आठवणीतल्या ओंजळीत दुःख भरली पोरांची. पापणीच्या पंखात कशी तानवली निजली, पापणीच्या पंखात कशी तानवली निजली. आग लागली पोटात कशी जगल माऊली, आग लागली पोटात कशी जगल माऊली. जेव्हा भावाचा पदार कसा वाऱ्यावर उडाला, जेव्हा भावाचा पदर कसा वाऱ्यावर उडला. माणसं कुजली पाण्यात सारा संसार सडला, माणसं कुजली पाण्यात सारा संसार सडला. पळ पळ रे पाण्या नाही सोसत जळ,
पळ पळ रे पाण्या नाही सोसत झळ, चिखलातल्या संसाराला कोण देईल बळ, चिखलातल्या संसाराला कोण देईल बळ. दुःख गेलं दूरदेशी मदतीचा पूर आला, दुःख गेलं दूरदेशी मदतीचा पूर आला. वाटपाच्या दंगलीत जीव कासावीस झाला, वाटपाच्या दंगलीत जीव कासावीस झाला. माय पुसती आसव तानं मांडीवर झोपलं, माय पुसती आसव तानं मांडीवर झोपलं. विनाशाच्या पापाला कोण म्हणेल आपलं, विनाशाच्या पापाला कोण म्हणेल आपलं. सारं चिखलात खपलं कशी जुळवावी नाती, सारं चिखलात खपलं कशी जुळवावी नाती. माणसाच्या कळपाला माणसाची भीती, माणसाच्या कळपाला माणसाची भीती. मित्रांनो, माणसाच्या कळपाला माणसाची भीती का वाटावी? छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन चालणारं हे सरकार असेल तर इथल्या रयतेला आणि माणसांना माणसाची भीती वाटलीच नाही पाहिजे. ही माणसं सर्व आपली माणसं आहेत असं वाटलं पाहिजे. आणि त्याच विचार करून आपण सर्व विचारवंत, साहित्यिक, प्रज्ञावंत आणि हे सर्व गरीब जनता, हे सर्व चिखलातील संसाराचं दुःख आपण सरकारसमोर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करू आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आणि इथल्या माणसाला माणसाची भीती वाटू नये, इथं समान न्याय मिळावा, विमान अपघातात मरणाराही मिळावा, त्यांचंही कुटुंब उघड्यावर पडतं. आणि चिखलात सडून मरणाऱ्या शेतकऱ्यालाही 1 कोटी रुपये मिळावे, एवढीच माझी विनंती. धन्यवाद.